चला पुस्तकं बंद करा. पुढे बघू आज नेक्स्ट टॉपिक इक्लिप्स, ज्याला आपण मराठीमध्ये ग्रहण म्हणतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. तो कोणाला म्हणायचं? सूर्यग्रहण म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण सोलार इक्लिप्स म्हणतो आणि मराठीमध्ये त्याला ल्युनार इक्लिप्स म्हणतो, जे चंद्रग्रहण असतं ते. तर इक्लिप्स म्हणजे काय? सगळ्यात पहिले बघा, ही जी आपली अर्थ आहे, अर्थच्या अवतीभोवती फिरतो आपला हा मून हा अर्थचा नॅचरल एक सॅटेलाइट आहे, नैसर्गिक उपग्रह येतो. हा जेव्हा मून जो आहे हा जो अर्थच्या भोवती फिरत असतो, ऍट द सेम टाइम हा सन आहे. ही जी पृथ्वी आहे ही काय करते? सूर्याभोवती फिरते. आता ज्यावेळेस पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ऑटोमॅटिकली मून पण कोणाभोवती फिरतोय? पृथ्वीभोवती पण फिरतोय, आणि त्याच्यासोबतच तो गोल गोल पृथ्वीसोबत फिरत फिरत तो इनडायरेक्टली सूर्यासोबत पण मूव्ह होतोय, रिव्होल्युशन करतोय सूर्याभोवती. तर इक्लिप्स कंडिशन कोणाला म्हणायचं? ग्रहण कोणाला म्हणायचं? ज्यावेळेस सन, मून आणि अर्थ हे जेव्हा एका रो मध्ये येतील, एका लिनियर रेषेमध्ये येतील, एका सरळ रेषेत, त्या कंडिशनला म्हणतो आपण इक्लिप्स. सोलार आणि ल्युनार कशाच्या बेसवर डिफरन्शिएट करतात? या दोघांच्या पोझिशनवरून. सन तर त्याच्या पोझिशनवर फिक्स आहे, सन मूव्ह नाही करणार, पण मून आणि अर्थच्या पोझिशनवर काय ठरेल? सोलार इक्लिप्स आणि ल्युनार इक्लिप्स. इक्लिप्स कळलं? आता बघू आपण याचा जो फर्स्ट टाइप आहे, ज्याला आपण म्हटलेलं